बघा एकदा बक्षीस दिलं की ते पुन्हा रिटर्न मिळणार नाही, लक्षात ठेवा. बघा इदुटणे संघ आता प्लीज, नितीन पाटील वारंवार सूचना करतायत. नाही बघा, शब्द आणि आवाज जरी आमचा असला तरी ही सूचना आयोजकांची आहे. आम्ही फक्त एक माध्यम आहोत. दक्ष चला लवकर जरा व्हॉलेंटिअरच्या भूमिकेमध्ये आपण. सर्वेश सर चला आपण देखील. बघा दक्ष पाटील थोडी घाई करतायत. चला ते सांगतात वारंवार इदुटणे संघ आपण चला मैदानामध्ये. तर व्हॉलेंटिअर बघा आमचे, जे एका मांडवात जाऊन बसलेत, चला लवकरात लवकर आपण मैदानाच्या चारी बाजूंनी जायचंय. आर्यन, दक्ष, निखिल, सर्वेश, दिवेश, चला सगळ्यांनी लवकर.
सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. शाहू काकांना विनंती आहे की आपल्या शुभास्या सन्मान करा. चला मॅच ऑन करा प्लीज. बघा आज एक मॅच अतिरिक्त खेळवायची आहे, त्यामुळे थोडं रिक्वेस्ट आहे की आपण थोडं स्पीडअप करायचं आहे. बालसाहेबच्या प्रल्हाद दादांच्या शुभास्ते आपण यांचा आपण सन्मान करतो. आमचे शाहू काका यांच्या शुभास्ते हा सन्मान आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचा धन्यवाद दादा. आपण वेळात वेळ काढून आमच्या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपलं मनापासून आभार. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. थँक्यू प्रथमेश. जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एका बाजूनं आदर्श पडलेगाव आणि विरोधात सतरंगी हेडूटनेब. नुकतीच एक स्पर्धा ह्याच मैदानावरती आपण पाहिली. अगदी एका दिवसाच्या अंतरानं जवळजवळ ही पुन्हा स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर परवा दिवशीच मी म्हणेन ह्या ठिकाणी रनरअप राहिलेला हा सतरंगी हेडूटणे संघ. रोहित पहिलाच चेंडू वर द विकेटनं हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न. शॉट तडला क्षेत्ररक्षक. सिंगल पूर्ण झाली. मयूर ठाकूर आणि साथीनं फलंदाज दक्ष मात्रेला आपण पाहतोय. ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ चांगल्या टचमध्ये आहेत. मागील स्पर्धा दोघांनी गाजवली आहे, म्हणजे दोघांकडे आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळेल ह्यात शंकाच नाही आहे. रोहित पाटीलचा जर विचार केला तर एक नामांकित खेळाडू, नेहमीच सतरंगी हेडूटण्यासाठी महत्त्वाचं कार्य, अगदी अष्टपैलू कार्य त्याचं पाहायला मिळतं, ज्यामध्ये विचार केला तर प्रमुख गोलंदाज, त्यानंतर प्रमुख फलंदाज, बायकर मॅन देखील आहे तो. आणि काल गावदेवी हेडूटणे या संघानं बाजी मारली. तर आज सतरंगी हेडूटणे अर्थात आमचे के यांचा संघ खेळताना या ठिकाणी पाहायला मिळतो. करण काळन व्यस्त शेड्यूल त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. घडलंय काय, एज घेऊन बॉल चाललाय तो लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप, सीमा पार, चौकार. ज्यांचं गुणगौरव गीत ऐकता खरं तर काल त्यांचा वाढदिवस होता. कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष देखील आहेत. हलक्या हातानं प्लेसमेंट आपण पाहतोय. अगदी दक्षतेनं खेळत असताना चौकार आलाय. त्याला माहित आहे पहिले षटक आघाडीचा गोलंदाज, त्याच्या समोर जास्त जोखीम घ्यायची नाही. सध्या त्याची ती रणनीती आपण पाहतोय. खरं तर क्रिकेटमध्ये गेम प्लॅनिंग खूप आवश्यक आहे. कोणता गोलंदाज जर प्रभावी मारा करतो त्याच्यासमोर कसं खेळायचं, कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करायचं, ह्या काही गोष्टी आपल्याला बनवाव्या लागतात, प्लॅनिंग करावी लागते. गेम प्लॅन ए सध्या तरी आपण टीम आदर्श गाव पडलेचा पाहतोय. धावफलकावरती धावसंख्या 7 आपण पाहतोय. बिनबाद 7 ही सावध सुरुवात पडली संघ करत असताना. चांगला चेंडू हलक्या हातानं दिशा फक्त बदलवायची होती, परंतु ते घडलं नाही. या गोलंदाज देखील तितकासा चांगला आहे. लेग बाईचा पंचांचा इशारा. आमचे मुख्य पंच सहस्त्रबुद्धे सर आणि स्क्वेअर लेगला पवार सर सद्यस्थितीला आपण पाहतोय. दोन नामांकित पंच. आज ड्रेस कोड देखील आकर्षक आपण पाहतोय, पिंक अँड ब्लॅक. 8 धावा धावफलकावरती. शांत असं वातावरण. डाव पहिला सध्याच्या घडीला पूर्वार्ध आपण मॅचचं पाहतोय. विकेटची आवश्यकता एका बाजूने टीम सतरंगी हेडूटणेला असेल, तर एका बाजूने जो स्टार्ट मिळवलाय त्यामध्ये सातत्य राखावं लागेल ते पडलेगावला. इथे फटका चांगला आहे. जबरदस्त टायमिंग साधत असताना अगदी गॅपचं सिलेक्शन केलंय. जिथे क्षेत्ररक्षक नव्हता त्या दिशेला बॉलला पाठवलं आणि चेंडू निघून जाईल.
तर ऊन काय आहे ते देखील ते विसरले. आता फटका इथे देखील चांगला आहे, परंतु डीपमध्ये बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काय जबरदस्त दौड. खर तर जीव धोक्यात टाकला होता, विकेट धोक्यात होती मी तरी म्हणेन. परंतु आता नशिबाची साथ, मयूरच्या बाजूने चौकारानंतर 2 अर्थात धावफलकावरती 14चा आकडा आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. आघाडीचा गोलंदाज त्याच्या विरोधात जास्त जोखीम न पत्करता 14 एकवटले आहेत. ही कुठे का होईना जमेची बाब असेल ती आदर्श पडले गावसाठी. जबरदस्त क्रिकेट दाखवलं, संयमानं खेळ पहिल्या षटकात राहिला आणि बिनबाद 14 अशी जबरदस्त बॅटिंग. आणि आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल, तोपर्यंत छोटी टीम मीटिंग जरूर होते. दोन्ही एंड सामने आपल्याला पाहायला मिळतात, त्या कारणास्तव थोडासा वेळ मधल्या कालावधीमध्ये आपल्याला खर्च होताना पाहायला मिळतोय. यूट्यूबचे अर्थातच आमचे DTC टीम मेंबर्स आमचे धनंजय म्हात्रे दर्शवत आहेत की जोपर्यंत समालोचन चालू आहे तोपर्यंत आपण डीजे ऑन करायचा नाहीये, कॉपीराईट लागलं जाईल, त्यांना देखील ते दर्शवत आहेत. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत, त्या कारणास्तव आता त्या गोष्टी देखील लक्षात घ्याव्या लागतात. दुसरे षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भूषण काळनला आपण पाहतोय. ड्रेस कोडचा जर विचार केला तर व्हाईट अँड व्हाईट, ती ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावरती टेस्ट क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचा ड्रेस कोड आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच सोनारपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट पिसवली संघ खेळताना पाहायला मिळेल. योगेश पाटील यांचा RM11 गावदेवी सोनारपाडा संघ पाहायला मिळेल. एका षटकामध्ये 14 धावा धावफलकावरती. फील्ड आता सेटअप करण्यात आले, 3 फिल्डर डीप मध्ये आहेत आणि उर्वरित गोलंदाज यष्टीरक्षकासह 8 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात, ज्यामध्ये शॉर्ट बॅकवर्ड, स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड, शॉर्ट गली, शॉर्ट पॉइंट, एक मिड ऑफ देखील आहे. ही व्यूहरचना फलंदाजासाठी. दक्ष शाळके आता न दिशा बदलवायची होती, परंतु दशा खराब, कारण की झेल आलाय आणि त्या ठिकाणी झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक होते त्या क्षेत्रात आपण आदेशला पाहतोय, टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. दक्षचा धक्का
ती कार्पेट भरपूर चौकार ठोकण्याची कला सातत्यानं दाखवले. खूप चपल आहे सातत्यानं गॅप शॉट सिलेक्शन. तदनंतर जे स्क्वेअर ऑफ दी विकेट फटके आपण पाहतो त्याच्या बॅटमधून, ज्यामध्ये कटचा फटका असेल, स्क्वेअर कट असेल, तदनंतर पॅडल स्वीप, रिव्हर्स स्वीप, स्विच हिटचे फटके जे सातत्यानं मयूर ठाकूर दाखवत असतो. आता देखील सिंगल आणि सिंगलनं डाव पुढे 20 या अंकावरती. वर द विकेटनं पुढील बॉल भूषण कडून. फटका चांगला आहे. एक नंबर सध्या तरी जर्सीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. कॅप्टन आहेत वैभव म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. टॉससाठी आल्यानंतर टॉस गमावला होता, परंतु आता बॅटिंगमध्ये धावा कमाव्या लागतील. धावफलकाचा विचार केला तर 20 या अंकावरती हा दुसरा धक्का. 14 वरती पहिला धक्का लागला होता, त्यानंतर चौकार ठोकला होता स्वप्नीलला, परंतु जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये तो देखील खेळ दाखवू शकला नाही आणि तो बाद झालाय. 2 विकेट ते देखील दोन्ही विकेट भूषण काळंच्या खात्यामध्ये पाहायला मिळतात. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एक चौकार त्याच्या विरोधात आला, परंतु स्वतःला सावरत असताना चांगली लेंथ लाईटला गोलंदाजी त्यांनी देखील दाखवली आहे. अंतिम बॉल 1 टू गो. पॉवर प्लेचा हा शेवटचा बॉल जाऊ दिला वेल लेफ्ट. पंचांकडनं दोन्ही हात अगदी जमीनलगत समांतर पाहायला मिळतात. वाईटची खूण आणि अतिरिक्त धावसंख्येत वाढ होईल. 21 वरती धावफलक. जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण की दोन तुल्यबल संघ आहेत. दोन्ही संघांचा विचार केला तर युवा टॅलेंटेड खेळाडू या दोन्ही टीममध्ये पाहायला मिळत आहेत. मॅच अगदी रंगतदार शेवटच्या क्षणापर्यंत ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल यात शंकाच नाही आहे. चांगला चेंडू अगदी इनफिल्डच्या वरतून उडवायचं होतं, इनसाइड आउट खेळायचं होतं, कारण की सुरुवातीला ज्या पद्धतीनं जागा बनवली ते बॅकफुटला आले होते लेगस्टिकच्या लाईनमध्ये, आणि त्यानंतर पाहिलं होतं कदाचित कव्हरच्या डोक्यावर खेळलो तर पॉवर प्लेचा फायदा मिळू शकतो. तसं घडलं नाही. या डॉट चेंडू एक धाव आली आहे या ठिकाणी आणि षटक पूर्ण झालंय. या षटकात धावा आल्या त्या 8. एकंदरीत 2 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 22. लॉस ऑफ 2 विकेट. पंच देखील दर्शवतात की टीम मीटिंग इतकी मोठी चालणार नाही. प्लीज अलर्ट असेल ते सतरंगी हेडूटने टीमला, कारण की प्रत्येक संघ मैदानामध्ये आल्यानंतर जेव्हा मैदानामध्ये खेळतो तेव्हा कदाचित जास्त वेळ घेतो, परंतु तेव्हा तो संघ जेव्हा आयोजन करतो ना तेव्हा त्यांना असं वाटतं की आता प्रत्येक संघाने घाई करायला पाहिजे. म्हणजे सहकार्य कशा पद्धतीनं करावं हे प्रत्येकाला माहीत आहे. प्रत्येकाचं आयोजन आपण पाहतो तेव्हा आम्हीच असतो अनाऊन्स करणारे. खरं तर जेव्हा आयोजन आपण करता तेव्हा आपल्याला अपेक्षा असते की सामना वेगानं व्हावा, परंतु जेव्हा आपण खेळता तेव्हा आपण पुरेसा वेळ घेता. ह्या गोष्टीचा कुठे का होईना स्वतः विचार करावा लागेल की मॅचची जी रिदम आहे 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होतो तेव्हा आपण छोटीशी टीम मीटिंग घेऊ शकता, तेव्हा अवधी असतो आपल्याकडे, परंतु प्रत्येक षटकानंतर जर टीम मीटिंग केली तर सामने जास्त षटकांचे होत नाही. ह्याची दक्षता आपण देखील घ्या, कारण की आज अंतिम दिवस आहे. मेगा फायनल आपल्याला एक अतिरिक्त पूर्ण करायचे आहे. काल पूर्णतः दिवसाचा वेळ खर्च झाला, परंतु आज तसं चालणार नाही. षटक क्रमांक 3 आणि तिसरा फ्रेश गोलंदाज आता सध्या तरी वापरला जातोय लालचंद्र भंडारी, माफ करा, लालचंद्र भंडारी यांना आपण पाहतोय. एक सिनियर गोलंदाज आहेत आणि त्यांच्याकडे आता सध्या तरी रुख केला येतो टीम सतरंगी हेडूटनेनं. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवरती लालचंद भंडारी. हलक्या हातानं फक्त दिशा दाखवली. अलॉंग दी कार्पेट अतिशय वेगानं बॉल चालला डीपमध्ये. स्क्वेअर लेग तैनात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु नकारलाय. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने लढाई करत असताना मयूर ठाकूरला पाहतोय. वैयक्तिक एक चौकार त्याच्या बॅटमधून 8 वरती तो खेळतोय. 4 चेंडूंचा सामना त्यानं केलाय. जबरदस्त सुरुवात देण्याचा प्रयत्न त्याचा 200च्या स्ट्राईक रेटनं तो खेळतोय,
परंतु आता एक्सिलेटरवरती पाय द्यावं लागेल, धावा वेगानं एकवटाव्या लागतील. कारण की प्रतिस्पर्धी संघ याच मैदानावरती दमदार कामगिरी त्यांची पाहिली होती. जबरदस्त बॅट्समन त्यांच्यामध्ये देखील आहेत, ज्यामध्ये आपण रोहित पाटीलला पाहतोय, सोबतीनं प्रदीप काळन असतील, सतीश असतील. चांगला खेळ ते देखील करताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे एकंदरीत एक फायटिंग टोटल आता बनवावं लागेल पडलेगावला. चांगला चेंडू, बॉल चालला फाईन लेगला, क्षेत्ररक्षक आहेत परंतु एक चिकीत सिंगल रिस्क घेतली होती आणि त्याचा रिवॉर्ड मिळालाय एक धावेचा. सिंगल डबल डाव पुढे नेत असताना पडलेगावला आपण पाहतोय. तिसरं षटक आणि आतापर्यंत जास्त जोखीम उचलली जात नाहीये, कारण की चौकार आतापर्यंत 3 पाहिलेत, षटकार आला नाहीये. षटकाराची आशा अपेक्षा प्रेक्षकांना असेल. वैभव म्हात्रे नेहमीच त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतात, आज अपेक्षा आहे त्याच्याकडून कॅप्टन नॉक यायला हवी. दरम्यान हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, पंच आम्हाला इशारा देतात वाईट बॉल. रिटर्न क्रीज आहे अगदी तिच्याहून बाहेर हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि गोलंदाजाला दंडित केलं. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात आणि धावफलक 25-25 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अगदी 50च्या दिशेनं वाटचाल चालू आहे सध्या तरी. मी म्हणेन 25 बांधल्यात, 5 षटकांमध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावा फायटिंग होऊ शकते. इथे देखील चांगला चेंडू हलक्या हातानं ड्राईव्ह करत असताना मिडॉन मधून बॉल डीप मध्ये रवाना झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, पंचांना प्रश्न विचारण्यात आलाय, परंतु पंचांकडनं अजूनही कोणती खूण येत नाहीये. तिसऱ्या पंचांची मागणी आता सध्याला केली जाईल. रनआउटच्या साठी ही मागणी आपण पाहतोय. खरतर सॉफ्ट सिग्नल पंच काय, सॉफ्ट सिग्नल गरजेचं आहे. कधी कधी कॅमेऱ्यामध्ये देखील काही गोष्टी कैद होत नाहीत. एक्झॅक्टली काय घडेल ते पाहावं लागेल. सॉफ्ट सिग्नल नोट आउट, यस. तरी आता चेक करण्यात येईल. आणखी रिव्ह्यू जो प्रत्येक टीमला आहे तो बीमर साठी आहे, याची दक्षता घ्या. एक रिव्ह्यू, वाईट आणि रनआउट साठी रिव्ह्यू नाहीये. एक्झॅक्टली काय घडतंय आता ते चेक करण्यात येत आहे. नो डाऊट, यस. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. ते वेगानं ह्या 2 धावा कंप्लीट केल्या. खरं तर एका धाव्यासाठी विकेट धोक्यात टाकला होता, परंतु ही रणनीती नेहमीच पडले टीमची आपण पाहतो. धावसंख्येसाठी ते अगदी वेगानं धावताना पाहायला मिळतात. ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वाचा चित्ता सध्या तरी खेळपट्टीवरती आपण पाहतो. मयूर ठाकूर आणि सोबतीनं संघनायक आहे, त्याला देखील विकेटची महत्ता माहीत आहे आणि त्यासाठी त्याची ही दौड आपण पाहिली. 27 या अंकावरती धावफलक सध्याला आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील चेंडू लालचंद्र भंडारी, एक सिनियर गोलंदाज, राऊंड द विकेट न विथ द अँगल. गोलंदाजीचा प्रयत्न, इथे हलक्या हातानं फक्त दिशा दाखवल्या. गोलंदाजीचा गतीचा वापर आणि बॉल चालला अलॉंग दी कार्पेट, अगदी गोलीच्या वेगानं. चेंडू सीमारेषा पार लॉंग लेगला आलाय. दमदार चौकार. व म्हात्रेची पाहायला मिळाली. दरम्यान हा चेंडू आता स्क्वेअर कटचा नजराणा, अगदी क्रिकेटिंग स्ट्रोक सध्या दाखवताना आपण पाहतोय. फिल्डिंग चांगली झाली, परंतु फटका अतिशय सुरेख होता. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका. तर जेव्हा प्रशिक्षण घेण्यासाठी काही खेळाडू जातात तेव्हा सातत्यानं काही प्रशिक्षक आपल्याला शिकवत असतात, ज्यामध्ये प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. एक चेंडू शिल्लक आहे पंच, 5 चेंडूंचा खेळ संपला. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल, त्यानंतर वाईट, त्यानंतर 2, त्यानंतर चौकार आणि पुन्हा 2, असे चेंडू 5 समाप्त झालेत. 2 गुणसंख्या लेखक आमच्या समवेत आहेत. एका बाजूला बबलूला आपण पाहतो, एका बाजूला आस्तिक पुन्हा आमच्या समवेत जोडलाय. या अगोदर प्रेमला आपण पाहिलं होतं. 1 टू गो, शेवटचा चेंडू, षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आणि धावफलकावरती 33 अर्थात 33 धावा आपण पाहतोय. म्हणजे जवळजवळ 11ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. या एक बॉलवरती मोठा जर प्रहार आला तर ती सरासरी वाढताना देखील पाहायला मिळेल. प्रयत्न तर केला जाईल. जबरदस्त फटके आता मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना कॅप्टन नॉक सध्या तरी वैभव म्हात्रेची पाहायला मिळते. एक चौकार देखील आणि रनिंग बिटवीन द विकेट वरती भार टाकलाय त्यांनी. खरं तर क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी
गरजेच्या आहेत. ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावरती रणमशीन विराट कोहलीला आपण पाहतोय, ज्या प्रकारे तो इनिंग बिल्ड करतो, अगदी तशाच पद्धतीचा खेळ. कारण की ह्या पूर्ण जर 3 षटकांचा आपण आढावा घेतला तर प्रत्येक षटकामध्ये चौकार आलेत. म्हणजे एक मोठा फटका सोबत सिंगल डबलनं डावाला पुढे नेत असताना अगदी जबरदस्त पार्टनरशिप बिल्ड केली आहे. आणि खेळाला कसं पुढे न्यायचं, डाव कसा पुढे न्यायचा हे सध्या दाखवत असताना मयूर ठाकूर आणि साथीनं कॅप्टन वैभव म्हात्रे पाहतोय. करून देत आहेत स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक, एक नामांकित स्पर्धा. कमिंग सून आहे मला तरी वाटतं कदाचित. कारण की चर्चा नेहमीच त्या स्पर्धेची महाराष्ट्रावर केली जाते. अगदी 365 दिवस ज्या स्पर्धेची वाट पाहिली जाते, अगदी त्या स्पर्धेची आठवण करून देणारं हे गीत संगीत आपण ऐकलं. धन्यवाद डीजे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती 2 गडी बाद 35 अशी धावसंख्या पाहायला मिळते. फार जोखीम देखील पाहायला मिळाली नाहीये, तरी देखील धावा मी म्हणेन नियंत्रित पाहायला मिळाल्यात. जबरदस्त बॅटिंग लीड करत असताना आपण मयूर आणि साथीनं वैभव 6 चेंडू 12 वरती तो खेळतोय. एका बाजूला मयूरचा विचार केला तर तो देखील 5 चेंडू 9 वरती खेळतोय. जबरदस्त योगदान. षटक क्रमांक आता 4था आणि रोहित पाटील वन्स अगेन सुरुवात केली होती डावाची आणि आता दुसऱ्या स्पेलमध्ये रोहित पाटीलला आपण पाहतोय. पहिला चेंडू फुल लेनचा होता, ड्राईव्ह केला गॅप मधून, परंतु डीपला क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला होता. पुन्हा 2 मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट. फिटनेसचा दर्जा सध्या दाखवून देत असताना क्रीडा स्पर्धा कोणतीही असो, खरं तर क्रिकेट क्रीडा स्पर्धा असो किंवा फुटबॉल असो, कोणताही खेळ असो, मैदानी खेळ ज्याला आपण म्हणतो, तिथे आपला फिटनेस हा गरजेचा असतो. एक खेळाडू म्हणून आपल्याला चांगलं फिटनेस हे ठेवावं लागतं आणि सध्या तरी ते दोघांचं चांगलं फिटनेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावेसाठी अगदी जोशानं धावताना ते पाहायला मिळतात. ऊर्जा सध्या दोघांनी दाखवली आहे. 37वा हलक्या हातानं आता जागा बनवली आहे. अगदी फेवरेट झोनला बॉल चालला, लॉंग लेग रिजनला. एका टप्प्यावरती सीमारेषा पार आलाय तो खणखणीत चौकार. आणि विरोधात पिसवली. दोन्ही संघाचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो, याची दक्षता घ्या आणि लगेच आमच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे. कॅप्टन चौकार ठोकलाय. जबरदस्त फटका पाहायला मिळाला मयूर ठाकूरच्या बॅटमधनं. धावा आता वेगानं पूर्ण करायच्या आहेत. इथे समोरच्या दिशेला खेळत असताना अलॉंग दी कार्पेट अगदी गवताचा गाळीच्या सध्या पाहतोय, अगदी त्या गालीच्याला गुदगुल्या करत असताना बॉल डीप मध्ये तर गेला होता आणि 2 पुन्हा पूर्ण केल्यात. रनिंग बिटवीन द विकेट. आतापर्यंत जर आपण विचार केला तर जवळजवळ 7 ते 8 वेळा मी तरी म्हणेन 2-2 धावा एकवटल्यात. पहिल्या षटकामध्ये 2 वेळा, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 3 वेळा आणि या षटकामध्ये देखील 2 वेळा. काय जबरदस्त फिटनेस. मैदानाच्या आतमध्ये खराब बॉलवरती चौकार आणि त्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य. डावाला पुढे नेलंय. आता देखील गॅप मध्ये खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक होते, बनतील दर्शक आणि या सत्रातील पहिला ब्लास्ट पाहायला मिळतोय. बॉल जाईल तो आता स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार. आलाय दमदार हिट, षटकार.
या कारकिर्दीमध्ये मी पहिल्यांदा अशा प्रकारचा खेळ पाहतो ज्या पद्धतीने एकही चेंडू डॉट आला नाही अजूनपर्यंत आणि काय जबरदस्त इनिंग बिल्ड केली आहे. ती खेळ कसा करायचा ना, रणनीती ज्याला आपण म्हणतो, गेम प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो, प्लॅनिंग न क्रिकेट खेळणं गरजेचं आहे आणि सध्या तरी आदर्श पडलेची ती प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये आपण एक्झिक्यूट होताना पाहायला मिळतंय. मोठे फटके सोबत सिंगल डबल धाव पुढे देखील चाललाय, धावा देखील बनतायत आणि अगदी जोखीम देखील फार पत्करली जात नाहीये. इथे काय घडलं, चान्स होती तिथे देखील धावा एक्स्ट्रा मिळतील. आता एकतर रनआउटचा धोका पत्करला देखील होता मयूरनं आणि त्याचा फायदा देखील मिळाला. नेहमी आपण म्हणतो की नसीब बहादुर का साथ देत आहे, तसं घडलं आणि ते एक देखील कदाचित कठीण होते अशा मुमेंटला दोन बांधल्या. तर लेजंड प्लेयर आमचे हेडुटण्याचे सचिन पाटील यांचं आगमन झालं. विनंती त्यांना या, आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 50 अप, 51 धाव आपल्याला पाहायला मिळतात. षटक चौथं मार्गस्थ आहे आणि 50 कधी बांधल्या हे कळलं देखील नाही. आता चांगला चेंडू आला, पहिला डॉट चेंडू पाहायला मिळतो तो रोहित पाटीलकडनं. षटकाची देखील सांगता आमचे सचिनजी पाटील यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळतं. हेडुटण्याचे एक काळखंड खरं तर ज्यांनी गाजवलाय आगमन संघाच्या साठी त्यांचं देखील पाठबळ असेल. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 51 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त खेळ सध्या तरी पाहायला मिळाला. विकेट खरं तर शाबूत ठेवलेत, फक्त 2 विकेट गमावलेत दक्ष आणि स्वप्नील. त्यानंतर मोर्चा सांभाळला आणि एक चांगली पार्टनरशिप मयूर ठाकूर आणि वैभव म्हात्रे मध्ये पाहायला मिळते. प्लीज टीम सतरंगी हेडूटने शेवटचा एक षटक ह्या पूर्वार्धामधील शिल्लक आहे. धावफलकावरती 51 धावा, परंतु आता स्लॉगवरचं षटक. आता कदाचित आक्रमण करावं लागेल. आतापर्यंत संयम दाखवलाय, परंतु आता अभिनय तो कभी नाही. शेवटचे फक्त 6 चेंडू शिल्लक आहेत आणि आता त्या 6 चेंडूंना टार्गेट करावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण प्रदीप काळन यांना पाहतोय. खरं तर उत्कृष्ट फलंदाज हा किताब त्यांनी ह्याच मैदानावरती मागच्या 2 दिवसा अगोदर पूर्ण केलाय, परंतु आज गोलंदाजीमध्ये त्यांना यशस्वी कामगिरी करावी लागेल. आघाडीचे गोलंदाज त्यांच्या विरोधात धावा कशा आल्या ते देखील समजलं नाही, परंतु आता ह्या 6 चेंडूमध्ये किती धावा रोखल्या जातील. यज्ञेश काळन हेडुटण्याचे हे देखील या ठिकाणी येत आहेत, तर त्यांना देखील विनंती की या, आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला वैभव म्हात्रेला पाहतोय. कॅप्टन आहे, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. ही कामगिरी बॅटमधून एक चौकार आतापर्यंत आलाय. 200च्या स्ट्राईक रेट, 6 चेंडू 12 धावा. आता 6 चेंडू शिल्लक आहेत. 51 बनल्यात, आणखी 6 मध्ये 14-15 बनल्या, तर एक फायटिंग टोटल, एक चांगलं चॅलेंज सतरंगी हेडुटणे समोर असेल ते पडले गावचं. ओव्हर द विकेटचा फुल लेनचा चेंडू ड्राईव्ह करत असताना समोरच्या दिशेला अगदी बॅटचा चेहरा, फुल फेस ऑफ द बॅटनं हा बॉल खेळून काढला होता. 2 तिथे देखील मिळतात. ते प्रत्येक खेळाडूवरती दडपण आणण्याचं काम केलंय. त्यांना देखील माहिती आहे बॉल जसा डीपमध्ये जाईल तिथनं थ्रो येईपर्यंत आपण 2 धावा सहज कंप्लीट करू शकतो. ही रनिंग बिटवीन द विकेट आपली देखील आहे. दोघांचा तालमेल देखील अतिशय चांगला पाहायला मिळतोय. चांगला खेळ. प्रदीप पाटील वन्स अगेन कॉमेंट्री बॉक्स एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेटनं. एज अँड टेकन, विकेट डाऊन. तिसरी सफलता मैदानाच्या आतमध्ये. बऱ्याच उशिरानं हे विकेट आले, परतावं लागेल वैभव म्हात्रेला डगआउटच्या दिशेनं. मध्ये 12 धावा काढून बाद झाला वैभव म्हात्रे, परंतु तो केवळ 12च त्याने केल्यात असं म्हणू शकत नाही, कारण की सोबतीनं मयूर ठाकूरच्या धावा देखील त्याला धावाव्या लागल्यात. चांगला खेळ त्यांनी केला. 8 बॉल 14चं योगदान त्याचं राहिलंय. साथी गुणसंख्या लेखक आस्तिक आता माहिती देत आहेत. एका बाजूला आमच्या उजव्या बाजूने बबलूला देखील आपण पाहतोय. नवीन फलंदाज लेफ्ट हँडर मैदानाच्या आतमध्ये प्रथम मात्रेला आपण पाहतोय. समोर आता प्रदीप काळन. चला, वेळ भरपूर खर्च केलाय, यानंतर कदाचित आता टायमर ऑन आपल्याला करावं लागेल. आज अतिरिक्त एक मॅच पूर्ण करायची आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट ना प्रदीप.
फटका चांगला आहे. आल्या आल्या आक्रमणाला सुरुवात तर केली. फ्लॅट अँड फ्युरियस बॉल चाललाय तो आता स्क्वेअर लेग मिड विकेटच्या वरून सीमारेषा पार. आलाय दमदार षटकार. मध्ये प्रत्येकाचा रोल हा निश्चित असतो. कशा पद्धतीने इनिंगला बिल्ड करायचं, त्यानंतर फिनिश करत असताना मोठे फटके गरजेचे आहेत आणि हिटिंगची भूमिका जी स्लॉग हिटर ज्याला आपण म्हणतो आणि सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये प्रथम ना आल्याला दाखवलंय. षटकार टोकला. इथे देखील अगदी स्लॉटमध्ये बॉल होता. समोरच्या दिशेला आक्रमण केलंय. दुसऱ्या धावेसाठी पलटलंय. दुसरी पूर्ण होईल का? अतिशय सुंदर रनिंग विकेट आपण पुन्हा पाहिली. कारण की डेंजर झोनला मयूर धावत होते. त्यांना माहित होतं मी पोहोचू शकतो. नॉन स्ट्रायकर एंडवरती ते होते आणि त्यांचा चांगला कॉल. पुन्हा 2 मिळत आहेत आणि खास करून की स्ट्राईक आता प्रथमच्या खात्यामध्ये ठेवण्याचा जास्त प्रयत्न असेल. कारण की तो फ्रेश आहे. ताकद त्याची आहे. नवी ऊर्जा मैदानाच्या आतमध्ये घेऊन तो गेलाय आणि आल्याला तरी षटकार देखील ठोकलाय. म्हणजे बॅटवरती बॉल देखील मिडल होतोय. म्हणजे तो जर राहिला तर मोठ्या धावा बनू शकतात. 2 चेंडू 8चं योगदान त्याचं आपण पाहतोय. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. किमान एक मोठा फटका अपेक्षित असेल पडलेगावला. फटका येतोय समोरच्या दिशेला. रोहित पाटील त्याच्या डोक्यावरून जाईल की काय? जबरदस्त प्रयत्न. एका मुमेंटला असं वाटलं की आता काम बनलंय, परंतु जेव्हा तो आतमध्ये मैदानात लँड होत होता तेव्हा पाय अगदी रेषेवरती पडला आणि हा षटकार पाहायला मिळाला. काय जबरदस्त केली होती. आफट लाज ऑफ 100% कमिटमेंट, परंतु निकाल आलाय तो टीम पडलेगावच्या बाजूने. 6 धावा मिळाल्या आणि या 6च्या मदतीनं काय जबरदस्त प्रयत्न. म्हणून प्रयत्नांना मार्क्स जर द्यायचे झाले ना तर 100% मी निश्चित देईन. कारण की झेप देखील अगदी झेप होती. चेंडू देखील हातामध्ये गॅदर केला, परंतु जेव्हा खाली तो लँड झाला तेव्हा रेषेवरती पाय पाहायला मिळाला. दरम्यान चांगला चेंडू इथे समोरच्या दिशेला. एक मोठा फटका 2 बॉलमध्ये अपेक्षित होता, तो आला आणि अंतिम बॉलवरती आले सिंगल. डाव पहिला या ठिकाणी पूर्ण झालाय आणि धावफलकावरती 68 धावा बदल्यात. 69चा आता चॅलेंज आव्हान असेल खरं तर सतरंगी हेडूटने टीम समोर. आव्हान मी म्हणेन फार मोठं नाही आणि फार छोटं देखील नाही. अगदी बॅलन्सिंग आव्हान आहे. इथे गोलंदाजांसाठी देखील पाठबळ आहे आणि फलंदाजांकडनं जर चांगला खेळ झाला, ज्या पद्धतीनं खेळ पडलेगावचा राहिला, तशा पद्धतीनं पार्टनरशिप बिल्ड झाली तर मॅच बनू शकते. ते अर्थातच सतरंगी हेडूटनेसाठी म्हणजे मॅचमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला चांगला संघर्ष पाहायला मिळेल. एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. परंतु काय घडेल हे ऐकू तुर्ताच आपण टॉससाठी दोन्ही संघांना इन्व्हाइट करू. नेक्स्ट मॅचमध्ये पिसवली आणि विरोधात योगेश पाटील आणि अमोल पाटील यांचा सोनारपाडा संघ खेळणार आहे. तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. पिसवली संघाचा कॅप्टन या ठिकाणी आता दाखल झालाय. तर टीम सोनारपाडा या लवकर या, कारण की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो. पिसवलीचे यंगस्टार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. नवा जोश या संघामध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळ सध्याच्या घडीला पिसवलीचा देखील राहिलाय आणि इन्फॉर्म मध्ये आपण टीम सोनारपाडाला पाहिलं. जवळजवळ 11 ट्रॉफीज त्यांच्या नावावरती सध्या पाहायला मिळत आहेत. दमदार खेळाडू या संघामध्ये देखील आपण पाहतोय. चांगला खेळ त्यांनी सातत्यानं दाखवलाय. ग्रामीण क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्यांची ओळख अमर ठाकूर आमच्या दिशेनं आता
मार्गक्रमण करत असताना आपण पाहतोय. सेन्सिबल क्रिकेटर बालटे अर्थात योगेश पाटीलला आपण पाहतोय. वेल फिनिशर रामोळ असतील, सोबतीन मॅन इन फॉर्म अनिकेत पाटीलला आपण पाहतोय. एक जबरदस्त संघ, संतुलित संघ ज्याला आपण म्हणतोय. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्या संघानं स्वतःला अनेकदा सिद्ध केलंय. खरं तर दहशत कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस विश्वात नेहमीच राहिले ती टीम सोनारपाडाची, परंतु आज त्यांच्या समोर कडवं आव्हान असेल ते पिसवलीचं. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. परंतु एका बाजूला मॅचचा जर विचार केला तर मॅच क्रमांक 2 आपण पाहतोय, जिथे 69चा टार्गेट. परंतु सुरुवातीला आपण टॉस सामना सुरू होण्याच्या अगोदर पूर्ण करूया. आमचे शाहूमामा पाटील या ठिकाणी आहेत, त्यांच्या शुभ हस्ते करूया टॉस. टीम पिसवली आणि विरोधात सोनारपाडा. तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती सोनारपाडा आणि पिसवलीमध्ये. हेड अँड टेल कॉल आउट करा. टॉस पिसवलीनं जिंकलाय, अभिनंदन आणि शुभेच्छा दोन्ही टीम्सला. जाऊया मॅचच्या दिशेनं. बॉल बघा रे. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. जे प्रेक्षक DTC या वाहिनी अंतर्गत स्पर्धा पाहतात त्यांचा सर्वांचं पुन्हा सहर्ष स्वागत. काही छायाचित्र दाखवली जातात. अर्थातच ज्या पद्धतीने आज स्पर्धेची सुरुवात झाली, होम ग्राउंडवरती वीर बजरंग शिरडून संघ ज्यांनी आज विजयाची सलामी दिली, त्यांचे हे क्षणचित्र आमच्या स्पर्धेचे आयोजन करता नितीन दादा यांना देखील आपण पाहताय, ज्यांची भरपूर मेहनत आहे. खरं तर पूर्ण 40+ संघ त्यांच्या पाठीशी उभा आहे, ज्यांची मेहनत आपण पाहतोय. आमचे सुयोग असतील, आमचे देखील छायाचित्र येतात. वा, क्या बात आहे. कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल, कारण की आम्ही नेहमी पडद्याच्या आड असतो. आवाज पोहोचतो परंतु आमचे छायाचित्र पोहोचत नाही कधी कधी. आज ते देखील कार्य केलंय. थँक्यू. तर यस, निखिल पाटील, जबरदस्त कार्य त्यांचं आहे. त्यांच्या कार्याला सलाम. आता रील्सचा जमाना आहे. रिअल स्टार पेक्षा आता रील स्टार जास्त फेमस झालेत. खरं तर आता रातोरात एका रात्रीत काय होईल ते सांगता येत नाहीये. चुकी घडली तरी देखील रातोरात व्हायरल होते. एखादं चांगलं कार्य केलं तरी देखील प्रसिद्धी रातोरात मिळते. हे सोशल मीडियाचं युग आहे. राहिला फलंदाज स्वप्नील म्हात्रे. विकेटचं पद मैदानामध्ये धक्का क्रमांक नितीन पाटील. बघा राजू काय बोलताय तुम्हाला. जय श्रीराम राजू. जाऊया मैदानाच्या दिशेने. अंतिम चेंडू स्वप्नील बॉलिंग मार्क वरती. कोवला टाकलाय, उडवलाय बॉल, फटका चांगलाय. ओव्हर दी बॉलर सेट फटका खेळलाय. फिल्डर तन्मय प्रचंड वेगाने पोहोचले. तत्पूर्वी 2 धावांचा अवधी मिळाला. धावसंख्या 2 आणि षटक क्रमांक पहिल्या पूर्ण. एंड ऑफ दी फर्स्ट वॉज 6 रन्स ऑन दी बोर्ड. 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
सुयोग यांचे मित्र आहेत खास राजू. पण का मला वाटतं सुयोगच्या प्रत्येक विकेट 100 तर बक्षीस लावलं, पण ते पैसे दिले नाही त्यांनी सुयोगला. चालणार नाही असं राजू, लक्षात ठेवा. यावेळेस देखील आवाजदाट अपील झाली होती. प्रथम आहेत, षटक क्रमांक दुसरा हाताळण्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव. रमाकांतजी पवार सरांचा इशारा आपण पाहतोय. खरं तर एक काळ होता मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती MRI चे बॉल जेव्हा वापरले जायचे तेव्हा क्लोज विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळायचे. विकेट किपर विध्वंसक फलंदाज म्हणून त्यांची ओळख होती मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. यावेळेस थ्रू दी कव्हर, व्हॉट अ क्लासिकल शॉट. पुस्तकी फटका आपल्याला पाहायला मिळाला. कॉपी बुक स्टाईल मध्ये कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सापाटच्या स्पर्धेमध्ये मला वाटतं अनेक मोठमोठे उलटफेर पिसवली संघानं देखील केले. अनेक बलाढ्य संघांना त्या स्पर्धेच्या बाहेर काढलं आणि आज देखील मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. सोनापाडा अँड पिसिवली नेक्स्ट मॅच ऑन साईडला पूल केलाय. चेंडू गुल झालाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती बॉल फॉर RC मापार चौकार. चेंडू कदाचित शिल्लक असेल या षटकातला. तर चला पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक या षटकातला. म्हाडाईंकडून बॉलिंग मार्कमध्ये प्रथम येतोय. ऑन साइडला गेला गेला उडवलाय, पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बाउन्स वरती चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी.
थँक डीजे लक्ष ठेवा थोडं. तर पुढचा सामना पिसवली आणि त्यांच्या विरोधामध्ये अयान 11 सुनापाडा, आकाश भोईर गेसर फॅम टीम. चला मॅचला आपण पुन्हा एकदा सुरुवात करायची आहे. मॅच इज ऑन. स्वप्नील आला सेकंड स्पेलमध्ये. पहिल्या स्पेलमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना अवघ्या 6 धावा खर्च केला तर 2 विकेट मिळवले होते आणि आता 2 ओव्हर नंतर धावा झाल्या तर एकंदरीत 21, कारण मागील ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या. एक लेग बायशी आली होती, ती बॉलरच्या खात्यामध्ये जोडली जाणार नाही, टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉलर्स बॅक खेळायचा होता, बॉल अडवलं जातंय, सिंगल प्राप्त केली जाईल. पिसवली संघाने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. अगदी यंगस्टरचा भरणा असलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय पिसवली. आणि यंदाच्या हंगामामध्ये काय प्रदर्शन केलं, सुजितचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारचे तो यंदाच्या हंगामामध्ये बॅटिंग करतोय, साहिलचं कौतुक करावं लागेल. साहिल अगदी आपण पाहतो नेतृत्व करत असता संघाचं, पण संजय पाटील ची भूमिका या टीम मध्ये फार महत्वाची असेल. ऑन साइडला पूल करायचा होता त्यांच्या समोर आज कडवट आव्हान आहे. योगेश पाटील, अमोल पाटील, अमर ठाकूर, धाकड बॅटिंग लाईनअप. त्यामुळे मजा येईल पुढील मॅच मध्ये, कारण पेशवली संघाचा बॉलिंग अटॅक चांगला आहे आणि सोनापाडा संघाकडे बॅटिंग लाईनअप डीप आहे. स्वप्नील मात्रे पुढ्यात होता, मिस टायमिंग, बॉल अवे मध्ये, फील्डर डाऊन दी बॉल अँड वेल दॅट्स कॅच. एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये, आणखीन एका विकेट. हेदुटणे ब संघ सध्या बॅटिंग करत असताना अडचणीत सापडल्या, कारण तब्बल विचार केला तर विकेट 5 इथे गमावलेल्या आहेत आणि धावसंख्या अवघ्या धावफलकावरती 22. 15 बॉल आणि 47 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. कठीण झालाय सामना, थोडं डिफिकल्ट आहे. लो फुल टॉस पद्धतीचा बॉल, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय मागे, डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत, बॉलला उचलतील फेकतील, तत्पूर्वी धावसंख्या घेण्याचा उद्या मिळाला 2. धावफलक पुढे चाललाय. टोटल स्कोर कार्ड वरती 24. सुशांत मात्रे भरपूर कालावधीनंतर आज विस्फोटक अंदाजामध्ये थोडे पाहायला मिळाले आणि सुयोग जबाबदारीने खेळ करावा लागेल तुम्हाला जरा. फटका इथे मात्र चांगल्या दरम्यान वाराची साथ मिळते आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येस, अगदी बाउंड्री लाईन वरती हा झेल टिपलाय. षटकाराचा इशारा पंच करतात. 6 धावा. एकदा बॉलिंग मार्कवर वळतोय. पुढचा बॉल सोमनाथसाठी नाही, फटका तितका चांगला आपल्याला पाहायला मिळाला नाही. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये बॉल अडवलं जाईल. सिंगल मेल, फक्त सिंगल धावसंख्या पुढे. षटक क्रमांक 3 पूर्ण एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 31 ऑन बोर्ड. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर एकंदरीत गरज आहे 39 धावसंख्येची. येस, 38 धावसंख्येची गरज असेल. 38, 12 बॉल 38 ची गरज.
आदरणीय सचिनजी पाटील यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण करणार आहोत. मी शामामांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्त्या शुभ सन्मान आपण करायचा मंचावर. एव्हरग्रीन आमचे शामामा यांच्या शुभ हस्ते आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतोय. धन्यवाद सचिनदादा पाटील, आपण वेळात वेळ काढून आरामच्या स्पर्धेसाठी त्याबद्दल आपलं मनापासून आभार. माडा यांकडून बॉलिंग मार्कवर ओव्हर नंबर 4 घेऊन येतो गोलंदाज दक्ष म्हात्रे. चला पडले संघ थोडं फास्ट घ्या. आपण देखील एक यशस्वी आयोजक आहात, त्यामुळे वेळेचं महत्त्व प्रत्येकाला माहिती आहे. बी फास्ट. योग्य वेळ सामना सुरू आहे, पण आज आपण पाहिलं तर एक एक्स्ट्रा मॅच आपली असणार आहे. ऑनसेट पॅक केले गेले पूर्णपणे. डीपमध्ये लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीपमध्ये मिड विकेट आणि त्याच प्रकारे बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. नक्कीच ऑन साईडला खेळला गेला. बॉटम हँडचा वापर चांगला केलाय. फिल्डर थोडे फंबल होतात, फायदा ते उचलतील. 2 धावा सहज मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे. स्कोर मोव्स ऑन 33. 33 धावा. 38 करायचे तर 2 मिळाल्या. 36ची गरज. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. 11 बॉल 36 धावांचं इक्वेशन या मॅच मध्ये. बॅटिंग चांगली करावी लागेल. इथून मात्र फलंदाजांची अग्निपरीक्षा मी म्हणेन. थोडं फिल्डिंग मध्ये परिवर्तन केलं जातं. रायटी बॅटर. ओ कोलात ब्लॉक गोल. परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. थेट यष्टांवरती लागला. यष्ट उद्ध्वस्त. त्रिफळाची दांडी गोल. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. रमाकांतजी पवार सरांना आपण पाहतात. प्रसादजी सहस्त्रबुद्धी सरांना तुम्ही पाहतात पंचांच्या भूमिकेमध्ये. दोन्ही अंपायर्स. काल एजी सर आमचे अरविंदजी म्हात्रे सर आणि श्रीनाथ पाटील सरांना तुम्ही पाहिलं. ऑन साईडला स्विंग केलाय. पाठवलाय बॉलला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर तिकडे मला वाटतं आमचे व्हॉलंटियर छोटे आहेत. मॅच मध्ये कॅच सोडू नका. 35 ची गरज होती. षटकार आलाय. 7 बॉल 29 ची गरज. थांबा, थोडे चेंजेस आहेत वाटतं. 28 ची गरज आहे. 7 बॉल 28. बड़े बड़े शहरों में छोटी बातें होती रहती असती. दूर ठेवलाय. अवे फ्रॉम द बॉडी. वाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतो. अतिरिक्त धाव मिळते आणि आता इक्वेशन बदललंय. 28 करायच्या होत्या, सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाले. आता करायच्या 27. 7 बॉल 27 ची गरज. एखादा मोठा फटका सामन्याला पुन्हा कलाटणे मिळू शकते. सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बससाठी पण चांगला बॉल भरपूर दबाव टाकून जाईल. ऑन साईडला फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जाईल आणि 4 मिळतील. अनएक्सपेक्टेडली बाउन्स झाला बॉल. फिल्डरची यामध्ये काही चूक नाहीये. फिल्डर करणार तरी काय. बॉल अनपेक्षितरित्या तिथे मात्र उसळी घेत असताना निघून गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर.
4 धावा तिकडे मिळतात. आता इक्वेशन बदलले. बॉलिंग मार्कमध्ये त्यात अंतिम षटक घेऊन आलाय सोहम ठाकूर. शेवटच्या बॉलवरती मॅट हॅडी अगदी तिथे होते, पण फिल्डर करणार काय हा प्रश्न आहे. बॉल जर अचानकपणे असा उसळी गेल तर, कारण बरोबर बॉलवर पोहोचले होते, पण अनएक्सपेक्टेडली बॉल तिथे राईज झाला आणि 4 धावा मिळाल्या. नशिबाची साथ मिळाली. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी गरज आहे या मॅचमध्ये 23 धावांची. 6 चेंडू 23 धावांचं समीकरण. बॉलर तयार. कॉमेंट्री बॉक्स कडून सोहम ठाकूर. फिल्डिंग मध्ये थोडीशी परिवर्तन केलं जात आहे, चेंजेस आहेत. चला मॅच सुरू करा आपण. ठाकूर तयार. हाफ ट्रॅकर. फटका चांगला एक्झिक्यूट केला. हॅमर करण्याचा प्रयत्न. फिल्डर डीप मध्ये तैनात आहेत. सिंगल मिळेल फक्त. 21 धावाने धावफलक पुढे. आता मात्र 5 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 22 रन्स स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 5 डिलिव्हरीज. आता मात्र गोलंदाजानं देखील कस लावलाय. दूर ठेवला गेला. हॅमर करण्याचा प्रयत्न. सिंगल मिळाली केवळ. इक्का दुक्का. सिंगल डबल न काम चालणार नाहीये. आता फक्त वाऱ्याशी वार्तालाप करावी लागेल. हवाई मार्गाचा वापर करावा लागेल. तितका चांगला फटका नाही, पण फिल्डर आहेत. ओ व्हॉट अ फिल्डिंग. दक्षला पण तिकडे पाहतोय. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. परफेक्ट टायमिंग वरती जरी जम्प केली, बॉडी स्ट्रेच केली आणि एका हातामध्ये बॉलला कलेक्ट केलं आणि त्यानंतर ऑन द स्टंप फेकी आपल्याला पाहायला मिळाली. रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बा. चार बॉल 21 ची गरज. चारही मोठे फटके खेळायचे आता. समोरच्या दिशेनं फोर्स करण्याचा प्रयत्न. बराच काळ बॉल हवेमध्ये. फिल्डर पोहोचू शकत नाही, थोडे दूर राहिले. बॅकअप आहे. मयूर ठाकूर फार वेगाने पोहोचतात. आता मात्र आपण पाहिलं तर उर्वरित 3 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. आणि आता या धावा कंपल्सरी कराव्या लागतील, कारण विकेट जास्त गमावलेले आहेत. सतरंग क्रिकेट संघ हेदुटणे बन. त्यामुळे 19 धावा कंपल्सरी तुम्हाला कराव्या लागतील. 3 षटकार आले तरी 18 बनतील. सामना बरोबरी सेल, पण विकेटच्या आधारावरती आदर्श क्रिकेट संघ पडले गाव सामना जिंकेल. पुढचा बॉल सोम ठाकूर. ओद विकेट. पुढे टाकला. बॉलच बॅक खेळण्याचा प्रयत्न अडवला आणि आता मात्र काम तमाम. आता पूर्णपणे या मॅच वरती पकड मजबूत बनवली आहे आदर्श क्रिकेट संघ पडले गाव यानं. आता मात्र फाईन लेगला बाहेर काढलंय. गोलंदाजाकडून कोणती चूक होता कामा नये, त्यासाठी पहिलेच पूर्व नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सेफ्टी प्रिकॉशन्स काळजी घेतली जाते, दक्षता बाळगली जाते या सगळ्या गोष्टींची. सोहम बॉल तयार. ओव्हर द विकेट. ऑन साइडला स्विंग केलाय. पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला असं म्हटलं जातं. वेळ गेल्याच्या नंतर आलेला हा फटका. षटकार.
शेवटचा चेंडू शिल्लक आणि विजयासाठी तब्बल 13 धावांची गरज आहे. ऑन साईडला खेळलाय. औपचारिकता पूर्ण झाले. सामना संपलाय. मॅच फिनिश. सामना जिंकलाय तो आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव न. वेल प्लेट आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव, अभिनंदन. आणि हार्ड लक म्हणूया आपण सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बोला. सन्मान करूया आपल्या मंचावरती. आदरणीय नारायणजी म्हात्रे साहेबांचा सन्मान मी विनंती करेन. वैभव दादा आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण